खोपोलीत पावसाचा तडाखा, शाळा क्रमांक 17 आणि शिळफाटा मिलगाव परिसरातील रस्ते पाण्याखाली, नागरिकांचे हाल। खोपोली पावसाचे प्रमाण वाढताच खोपोली नगरपरिषद हद्दीतील काही भागांमध्ये नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे। प्रभाग क्रमांक 9 मधील आदिवासीवाडी, शाळा क्रमांक 17 कडे जाणारा रस्ता आणि मिलगाव परिसरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने स्थानिक रहिवासी, आदिवासी बांधव आणि शाळकरी मुलांची कोंडी झाली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींनी या भागांची प्रत्यक्ष पाहणी करून नगरपालिकेकडे तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे। खोपोली नगरपरिषद हद्दीतील शिळफाटा परिसरातील आदिवासीवाडी आणि शाळा क्रमांक 17 कडे जाणाऱ्या रस्त्यालगत एक मोठा नाला वाहतो। मुसळधार पाऊस सुरू झाला की या नाल्याचे पाणी पूर्णपणे रस्त्यावर येते, त्यामुळे रस्ता जलमय होऊन संपूर्ण वाहतूक आणि दळणवळण ठप्प होते। याचा मोठा फटका शाळेत जाणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांना आणि आदिवासी बांधवांना बसत असून त्यांचा संपर्कच तुटतो। तसेच पटेल नगर नाल्यावर संरक्षण भिंत, ब्रिज तसेच मद्रास परिसरातील नाल्यावर रुंद ब्रिज करण्याबाबत नागरिकांनी मागणी केलेली आहे। प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्थानिक नागरिकांनी ही गंभीर बाब लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली। या समस्येची गांभीर्याने दखल घेत प्रभाग क्रमांक 9च्या स्थानिक नगरसेविका सौ तस्लीम नासिर पटेल, नगरसेवक श्री गणेश सुतक, माजी नगरसेवक नासिर भाई पटेल यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली। नागरिकांच्या अडचणी समजून घेत आगामी कालावधीत खोपोली नगरपरिषदेकडे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जोरदार पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले। मिलगाव, दर्गा आणि शंकर मंदिर परिसराची दुरवस्था दुसरीकडे खोपोली नगरपरिषद हद्दीतील मिलगाव, दर्गा आणि शंकर मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावरही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने काही काळासाठी नागरिकांचा रहदारीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता। मिलगाव, शंकर मंदिर आणि दर्गाकडे जाणारा डांबरी रस्ता तसेच रस्त्यालगत असलेल्या नाल्याची संरक्षण भिंत, रिटेनिंग वॉल पूर्णपणे नादुरुस्त झाली आहे। त्यातच पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने येथून प्रवास करणे नागरिकांसाठी अत्यंत धोकेदायक आणि जिकरीचे बनले आहे। एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी येथील संरक्षण भिंत आणि रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे।